हा आहे भगवंत सुतार यांच्या शेतात घडलेल्या स्वामी समर्थांच्या एका अद्भुत चमत्काराचा जलद आणि थोडक्यात आढावा. आता स्वामी समर्थ लीळा या ग्रंथातली ही नोंद खूप महत्वाची आहे, कारण यात आग आणि पाणी या दोन पूर्णपणे विरुद्ध असलेल्या नैसर्गिक घटकांचा वापर करून स्वामींनी असा काही चमत्कार दाखवलाय जो ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. तर सर्वात पहिलं म्हणजे या घटनेचं ठिकाण. ही घटना घडलीये ती भगवंत सुतार यांच्या अगदी साध्याशा शेतात. पण तुम्हीच विचार करा ना, एखाद्याचं असं साधंसुधं शेत अचानक एका एवढ्या मोठ्या दैवी चमत्काराचं केंद्र कसं काय बनू शकतं? दुसरा म्हणजे स्वामींची ती कृती. शेतात असताना स्वामींनी काय केलं, तर तोंडभर पाणी घेतलं आणि ते तोंडातच धरून ठेवलं, ज्याला आपण पाणी कुरवाळणं म्हणतो. आता हे वरवर पाहता अगदी सामान्य वाटतं नाही का? पण ही तर पुढच्या एका मोठ्या आणि अनाकलनीय घटनेची नुसती पूर्वतयारी होती. आणि शेवटी तो मुख्य चमत्कार. स्वामींनी ते तोंडात धरलेलं पाणी थेट आगीत थुंकलं आणि त्यातून चक्क आग पेटवली. म्हणजे बघा, पाणी हे नेहमी आग विझवण्याचं काम करतं, बरोबर? पण इथे मात्र तेच पाणी जणू पेट्रोलसारखं इंधन बनलं आणि त्याने चक्क अग्नी प्रज्वलित केला. थोडक्यात सांगायचं तर भगवंत सुतारांच्या शेतात स्वामींनी पाण्यासारख्या शांत घटकाचा वापर करून चक्क आग पेटवली आणि आपली अगाध लीळा दाखवून दिली. निसर्गाचे भौतिक नियम जिथे संपतात, नेमकी तिथूनच अशा अगाध शक्तींची सुरुवात होते का? हा विचार तुम्हाला नक्कीच चक्रावून सोडेल.